ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रात पुढे गेलेला आहे, त्यामध्ये ज्यांचं योगदान आहे त्या सर्वांचा गौरव करावा म्हणून ही रथ कलश यात्रा आपल्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि सरचिटणीस प्रफुल्लभाई पटेल यांच्या संकल्पनेतून आपला कार्यक्रम आपल्या पक्षाने आखलेला. आज पश्चिम महाराष्ट्रातल्या पहिल्या या रथ कलशाचं पूजन करून आपण सुरुवात करतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र स्मृतीपासून. आता आपल्याला माहिती आहे की रायगडानंतर सर्वात जास्त दिवस छत्रपती शिवाजी महाराज या पन्हाळगडावर राहिलेले होते, त्यांचं वास्तव्य होतं. त्यामुळे हे सगळं ही भूमी जी आहे ती पावन झालेली आहे त्यांच्या पदस्पर्शाला. छत्रपती शिवाजी महाराज एक असे एक राजे होऊन गेले की इतकी वर्ष होऊन सुद्धा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आदरानं का घेतो की एखाद्या रयतेचं शेतकऱ्याचं राज्य कसं चालवावं. हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना सर्व मावळ्यांना, सर्व जाती धर्माच्या 12 पवित्र लोकांना एकत्र घेऊन त्यांनी जे राज्य केलं ते एक आदर्श राज्य होतं. आणि हे असंच आदर्श राज्य करण्यासाठी त्यांच्या भूमीची पावन माती घेऊन त्यांच्या मंदिरामध्ये त्यांचं मूर्तीची आपण पूजा करून आज आणि हा अमृत कलश महाराष्ट्र गौरव होते आपण सुरुवात करतोय. आणि मला आज आनंद आहे की जवळजवळ सकाळी पाऊस असताना सुद्धा आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातले एका टोकाटोकातून सगळे कार्यकर्ते एवढ्या सकाळी हजारो संख्येने इथं आले, त्यामुळे मनपूर्वक मी त्यांचा आभारी आहे. आता आज आपल्या कोल्हापूरमध्ये, उद्या सांगली, परवा सातारा, नंतर सोलापूर, पुण्यामध्ये 2 दिवस आणि अशा सगळ्या विभागातून त्या सगळ्या 30 तारखेला रात्री सगळी अमृत कलश येतील. एक फार मोठी शोभायात्रा 1 तारखेला 5:30 वाजता जंबोली मैदानावर आम्ही काढणार आहोत आणि 4 दिवस ज्यांचा याच्यामध्ये सहभाग आहे त्यांचा गौरव करणार आहोत. मग त्यामध्ये भारतरत्न ज्याला मिळालं आहे त्यांचा गौरव होणार आहे, ज्यांना साहित्याचं पुरस्कार मिळाला आहे त्यांचा गौरव होणार आहे, जे मुख्यमंत्री झालेले आत्तापर्यंत त्यांचे हयात आहेत ते त्यांचाही आपण गौरव करणार आहोत. क्रीडा, सांस्कृतिक सगळ्यांचं करून एक 4 दिवस भरगच्छ कार्यक्रम महाराष्ट्राचा गौरव करणारे आम्ही कार्यक्रम करणार आहोत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता ही यात्रा कार्यकर्त्यांसाठी ठरेल का, कारण त्याचा उल्लेख देखील तुम्ही 100% कार्यकर्त्यामध्ये उत्साह आला तरच निवडणुका जिंकता येत असतात. जर सकाळी 5-5:30ला उठून काँग्रेसचा माणूस पन्हाळगडावर येणार असेल तर त्याच्यामध्ये अंगातली उत्साह, उर्मी किंवा आग्रह असेल, फार लांबून एवढ्या लोक येणं आणि पाऊस पडलेला असताना आज तर सकाळी मी आलो तेवढे गडगडाट, विजांचा गडगडाट, मेघांचा कडकडाट, मला वाटतं की ही आज आमच्या या स्वागताची तयारीच निसर्गाने केलेली असं मला वाटतं. सर, कार्यक्रमाची सुरुवात करतो निषेधाने केले पहिलगाम काय सांगू शकाल? नाही, मी पहिल्यांदा आपण श्रद्धांजली वाहिली. त्यातना काहीही निष्पाप आपल्या कुटुंबाला घेऊन त्या काश्मीरमध्ये गेलेल्या पर्यटकांचा ज्या पद्धतीने निर्गुण हत्या करण्यात आली ती सगळ्या देशाला नव्हे तर जगाला चीड आणि सत्ता पाडणारी आहे. काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्याचा तीव्र निषेध करत असताना आम्ही असा बदला घेऊ आणि सूड घेऊ की जगाला आठवण राहील असं प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे. मला वाटतं संपूर्ण देश हा नरेंद्र मोदी साहेबांच्या मागं उभं राहील आणि हा सूड घेण्यासाठी किंवा ज्या पाकिस्ताननं जे कृती केलं असेल त्यासाठी सर्व नागरिक एकजुटीनं त्यांचं समर्थन करतील. खरं तर या सगळ्या जम्मू काश्मीरमधल्या लोकांना आणण्यासाठी एका बाजूला गिरीश महाजन गेले, त्यानंतर एकनाथ शिंदेसुद्धा गेले. कुठेतरी महायुतीतल्या पक्षांमध्ये कुरघोडी सुरू असल्याचं चर्चा त्या निमित्तानं सुरू झाल्या आहेत. ते तसं नाही, सगळ्या तिघांनी मिळून गिरीश महाजनने जावं असं चिन्ह त्यांना पाठवण्यात आलं. एकनाथ शिंदे साहेबांचं सौभाग्य असं ज्या होतं ते स्वतःहून जात असतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सभा घ्यायची आणि येणाऱ्या लोकांची व्यवस्था करायची जबाबदारी आमच्यावर होती. त्याप्रमाणे याच्यात कुरगुडी काही नाही. वास्तविक हे आपलं सगळ्यांचं राष्ट्रीय कर्तव्य आहे, त्या भावनेनं सगळे पुढे आलेले आहे. खरं पाहिजे साहेब तर ते खरं तर शासकीय खर्चानं विमान प्रवासाने केले होते. मात्र प्रमोशन झालं ते शिवसेनेचं प्रमोशन झाल्याचं पाहायला मिळते. त्याची टीका देखील आता होऊ लागली. आता आपण त्याने जी घटना घडली त्याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता. ज्या छोट्या मोठ्या राजकारणाकडे लक्ष न देता आपलं देशाचं कर्तव्य काय आहे आणि त्या हरामखोराने हे काम केलं आहे त्यांना त्याचा बदला घेता येईल
याचा आपण सगळ्यांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. अशा गोष्टीला थारा देता कामा नये. साहेब, गडिंग्लजमध्ये एका तरुणाचा अपघातात मृत्यू झाला. रुग्णवाहिका वेळेवर पोहोचू न शकल्यामुळं या तरुणाचा मृत्यू झाला असं सांगितलं. मी अजून काही माहिती घेतली नाही. मी आज सकाळी आलो, चौकशी निश्चित केली जाईल. जे याला दोषी असतील त्याच्यावर कारवाई केली जाईल. गोकुळ सोबत गोकुल. डेअरीतनी रांगा रांगातनी किटल्या किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग. दूध भारी फॅट भारी SNFB भारी ही किमया फर्टिमिन प्लस ची सारी. गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सीवीड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस. दुधाला रेट वर्षाला वेद आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस.